नमस्कार. आमच्या शाळेचं नाव श्री संत लक्ष्मी महाराज विद्यालय कवडगाव. विकसित भारत 2025-26 या उपक्रमामध्ये आम्ही जे उपकरण तयार केलं आहे त्याचं नाव आहे स्मार्ट अँड एन्व्हायरमेंट फ्रेंडली मल्टीपर्पज ट्रान्सपोर्ट सिस्टीम. या उपकरणाचे उपविषय आहेत अक्षय ऊर्जेचा वापर, पर्यावरण संतुलन, सौर ऊर्जेचा वापर, पवन ऊर्जेचा वापर, हायड्रोलिक ऊर्जेचा वापर आणि पीझो इलेक्ट्रिक ऊर्जेचा वापर. या मॉडेलची प्रेरणा आम्हाला रस्त्यावरील विजेचे अपव्यय व प्रदूषण यापासून या मॉडेलची प्रेरणा मिळाली. अक्षय ऊर्जा म्हणजे काय तर अक्षय ऊर्जा ही एक अशा प्रकारची ऊर्जा आहे ती कधीही संपत नाही. आपल्या वेळापत्रकानुसार आपण तिला पुन्हा प्रभावित करू शकतो. त्यामध्ये पवन ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा, भूउष्णिक ऊर्जा आणि सौर ऊर्जा या ऊर्जेचा समावेश होतो. आपण या उपकरणामध्ये पवन ऊर्जेचा कशा प्रकारे वापर केलेला आहे ते आपण पाहू. आपण पाहतो रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक चालू असते. यावेळी ही वाहने रस्त्यावरील फुटपाथवर हवेचा दाब निर्माण करतात. या हवेच्या दाबापासून वीज निर्माण करण्यासाठी आपण रस्त्यावरील फुटपाथवर असे ऑटो रोटेट टर्बाइन्स बसवलेले आहेत, जेणेकरून ज्यावेळेस वाहने रस्त्यावरून जातील त्यावेळी हे ऑटो रोटेट टर्बाइन्स फिरते व त्यामधून आपल्याला वीज मिळू शकते. त्याचप्रमाणे आपण यामध्ये सौर ऊर्जेचा वापर केलेला आहे. रस्त्यावर फुटपाथवरील मोकळ्या जागेमध्ये आपण ऑटो रोटेट सोलरचा वापर केलेला आहे, जेणेकरून हे सोलर सूर्याच्या दिशेने वळतील व आपल्याला जास्त प्रमाणात वीज त्यातून उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे आपण रस्त्यावरील स्पीड ब्रेकरवर पीझो इलेक्ट्रिकल प्लेटचा वापर केलेला आहे, ज्यामुळे ज्यावेळी स्पीड ब्रेकरवर वाहने आदळतील त्यावेळी आपल्याला मोठ्या प्रमाणात वीज उपलब्ध होईल. अशा प्रकारे पीझो इलेक्ट्रिक प्लेटची ही रचना आहे. अशा प्रकारे आपण रस्त्यावरील स्पीड ब्रेकर पीझो इलेक्ट्रिक प्लेट्सद्वारे तयार करू शकतो. त्याचप्रमाणे आपण यामध्ये स्मार्ट स्पीड ब्रेकर बसवलेले आहेत, जेणेकरून ज्यावेळी वाहन रॉंग साईडने येईल त्यावेळी ही सोय वर होतील व त्या वाहनाचे समोरचे दोन्ही टायर पंक्चर होतील, जेणेकरून रॉंग साईडने येणाऱ्या वाहनामुळे अपघात होणार नाही. त्याचप्रमाणे इमर्जन्सी लेन तयार केलेले आहे, जेणेकरून रुग्णवाहिका अग्निशामक दलाच्या गाड्यांना वाहतूक करण्यात उशीर होणार नाही व अपघातही त्या वेळेवर पोहोचू शकतील. त्याचप्रमाणे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी रस्त्यावरील फुटपाथवर आपण गाळण यंत्रणा बसवलेले आहे, जेणेकरून रस्त्यावर प्रदूषण करणारे CO2, CH4, CFC यासारखे वायू त्यातून गाळून त्याचे ऑक्सिजन मध्ये रूपांतर होईल. यासाठी आवश्यक साहित्य म्हणजे DC मोटार कार, नियंत्रण साहित्य, पीझो प्लेट्स, काही प्रकारचे स्विच. हे या उपकरणाचे सिनॉप्सिस आहे. अनेक वेळा विचारलं जातं की उपकरण तयार करायचे तर त्याचं मॉडेल कुठे आहे, परंतु भारताला जर विकसित करायचं असलं तर आधी स्वतःला डिजिटल करण्याची गरज आहे. त्यामुळे हे उपकरण आम्ही डिजिटल स्वरूपात तयार केलेलं आहे. थँक्यू.